ज्ञानेश्वरी अध्याय 7 ओवी 1 ते 50। मग ते श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. आपल्या तळहातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील असे प्रपंच ज्ञानासह तुला स्वरूप ज्ञान सांगतो. येथे विज्ञानाशी काय करावयाचे आहे अशी जर तुझी मनापासून समजून असेल तर तेच अगोदर समजणे जरूर आहे. कारण की स्वरूप ज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे नाव नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही, त्याप्रमाणे जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही, अर्जुना, त्याचे नाव ज्ञान होय. त्याहून दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची जी बुद्धी तिला अज्ञान म्हणतात. हेही तू समज. आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतःच होऊन जाऊ. असे जे गूढ वर्म आहे ते शब्दात आणले जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनाचे पूर्ण समाधान होईल, ज्यामुळे व्याख्याताचे प्रतिपादन थांबते व ऐकणाराच ऐकण्याचा छंद नाहीसा होतो. हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही. अरे अर्जुना, हजारो मनुष्यात एखाद्यासच याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करण्यामध्ये स्वरूप ज्ञानास एखादाच जाणतो. ज्याप्रमाणे संपूर्ण त्रैलोक्यात अर्जुना एक एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे, असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्राने अंगावर धाव होतात व त्यावेळी विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो, त्याप्रमाणे स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूपी पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात. पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला त्यातून एखादाच निघतो. म्हणजे हे ज्ञानाचे कथन सामान्य नाही. सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्वाची आहे, परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो, ती ऐक. अर्जुना, तर ऐक. हे महत्त्वादी ही माया माझी आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते त्याप्रमाणे ती छाया आहे आणि हिला प्रकृती असे म्हणतात. ही 8 प्रकारांनी वेगवेगळी आहे असे समज. हिच्यामध्ये त्रैलोक्य उत्पन्न होते. ही 8 प्रकारांनी वेगळी कशी असा विचार जर तुझ्या मनात असेल तर त्याचे विवेचन तू आता ऐक. पाणी, अग्नी, प्रकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते 8 वेगवेगळे भाग आहेत. आणि हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. ती जडाला सजीव करते, जीवाला आभासाला संज्ञान करते व मनाकडून शोक मोह मानावयास लावते. बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सानिध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धरले आहे. ती सूक्ष्म प्रकृती जीवरूपी प्रकृती कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या परिमाणास जेव्हा पावते तेव्हा प्राणी वर्गरूपी नाणी पडण्याची टाकसाळ सुरू होते. 4 प्रकारच्या प्रकृती अंडज, स्वदज, जारज आणि उद्भिज ज्या टाकसाळीतून आपोआप व्यक्तित्वाला येऊ लागतात त्या 4 आकृती सारख्याच किमतीच्या असतात, परंतु त्याचे आकार मात्र वेगवेगळे असतात. 84 लक्ष योनीचे आकार तयार होतात. इतर आणखी नाण्याचे आकार त्या टाकसाळीच्या भांडारात जे तयार होतात त्यांची गणती नाही. त्या सर्व प्राणीरूप नाण्यांची मायेचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. मग त्याच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते. ती प्राणीरूप नाण्याच्या आकृतीची योजना करून त्याचा प्रसार करते. मग आकृतीची आटणी करते व दरम्यान स्थितिकाळी प्राण्यांकडून कर्माचा व्यवहार करून दाखविते. हे रूपक असो, परंतु तुला कळेल असे स्पष्ट सांगतो. तर नामरूपाचा विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते, यात अन्यता नाही. म्हणून जगाचा आदी, मध्य व शेवट मीच आहे असे समज. या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे.
त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी या स्थूलाच्या परिणामाला पावलेला प्रकृती परापासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट होतो, त्यावेळी पाहिले असता मीच आहे. त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे माझ्यामध्येच आहेत. ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो, त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या सुतात ओवावेत आणि त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धरले आहे. म्हणून पाण्यामध्ये रस किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र सूर्यामध्ये जे तेज आहे ते मीच आहे असे समज. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतच असणारा शुद्ध वास मीच आहे. आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे. वेदातील ओंकार मी आहे. मनुष्याच्या ठिकाणी अहंपणाने सारभूत जे पुरुषत्व आहे तो पराक्रम मी आहे. हे तत्व मी तुला सांगतो. तेजाला अग्नी अशा नावाने जे वरवर दिसणारे कवच आहे ते दूर केल्यावर जे स्वयंसिद्ध तेज असते ते मी आहे. आणि त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपापला आहार सेवन करून राहतात. कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्याने जगतात. याप्रमाणे प्राण्यांना ज्यांच्या ज्याच्या प्रकृतीच्या अनुसरून जो आहार दिसतो त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिव्यक्ताने आहे. जे आत्मज सृष्टीच्या अल्पकाली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकार रूपी पटावरील अक्षरांचा ग्रास करते, तोपर्यंत विश्वाकार असतो, तोपर्यंत ते विश्वासारखे दिसते. मग महाप्रलय काळी जे कोणत्याच आकाराचे नसते असे जे स्वभावत अनादि विश्वासाचे बीज ते मी आहे. मी तुला तळहातात देतो. नंतर हे सांगणे चांगले नीट समजून घेऊन जेव्हा तू हे विचाराचे गावाकडे आणशील म्हणजे याचा विचार करशील तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल. परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे, ते मी आता बोलत नाही. आता माझ्या विभूती संबंधाने थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांच्या ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज. बलवान लोकांमध्ये जे अढळ बल आहे ती माझीच विभूती आहे व विद्वानांच्या ठिकाणी जी बुद्धी आहे ती माझीच विभूती आहे. ज्या कामाच्या योगाने धर्माचा उत्कर्ष होतो असा प्राणी मात्रांच्या ठिकाणी असणारा जो काम तो मी आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. एरवी विकारांच्या फैलावाने इंद्रियासच अनुकूल अशी कर्मे जो काम खरोखर करतो, परंतु ते कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाहीत. कारण की जो काम शास्त्र निषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्र विहित कर्माच्या राजमार्गाने निघतो व त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याच्या बरोबर नियमरूपी मशालही चालतो. अशा रीतीने काम चालतो म्हणून धर्माची पूर्तता होते. मग तो काम संसार भोगतो म्हणजे मोक्ष तीर्थातील जणू काही मोतीच भोगतो. जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावरून कर्म सृष्टीरूप वेल कर्मासह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवितो, म्हणजे जो वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्ष प्राप्त होईपर्यंत करवितो.